आज आपण जी कहाणी बघणार आहोत ती आहे एका डान्सिंग डॉलची, जिनं शून्यातनं सगळं निर्माण केलं होतं. प्रचंड मेहनतीनं यश मिळवलेलं होतं. प्रचंड पैसे, प्रचंड प्रसिद्धी मिळवलेली होती. पण वयाच्या केवळ 35व्या वर्षी तिची भर रस्त्यामध्ये 11 गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. ज्यावेळेस तिच्या खुन्याचा तपास चाललेला होता किंवा तिच्या खुन्याला पकडलेलं होतं, त्यावेळेस धक्कादायक बाब समोर आलेली होती. आणि त्याहीपेक्षा धक्कादायक बाब ही होती की मारेकऱ्यांना या तरुणीच्या आईनं आणि बहिणीनं खून माफ केलेले होते. तारीख आहे 23 नोव्हेंबर 2016. ती डान्सर जी आहे ती एका स्टेज शोसाठी पोहोचलेली होती. आता तिच्या फक्त नावानं आणि तिला पाहण्यासाठी हजारो लोक त्या ठिकाणी जमलेले होते. ती स्टेजवरती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं आणि स्टेज गाजवून ती खाली उतरली. आता तिचा मॅनेजर जो आहे तोच तिची गाडी चालवत होता. तर त्यानं ती गाडी जी आहे ती तिच्याजवळ आणली. त्यानंतर ती गाडीमध्ये बसली आणि गाडी घराकडे निघाली. आता गाडीमध्ये फक्त दोघंच होते. आता यावेळेस काही अज्ञात व्यक्तींनी यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. आता ही बाब त्या दोघांच्याही लक्षात आली. मॅनेजरनं गाडीचा वेग वाढवला. पाठलाग करणाऱ्या लोकांनी सुद्धा त्यांच्या गाडीचा वेग वाढवलेला होता आणि ते 2 व्हीलरवरती होते. आता ही गाडी, ह्यांची 4 व्हीलर जी आहे ती काही वेळातच घराजवळ पोहोचणार एवढ्यामध्ये घरापासून हाकेच्या अंतरावरती काही अज्ञात दुचाकीस्वारांनी यांची गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीच्या समोर गाड्या आडव्या लावल्या. मॅनेजर प्रचंड घाबरलेला होता आणि ती गायिकासुद्धा प्रचंड घाबरलेली होती, डान्सर घाबरलेली होती. आणि त्यांनी ती काच जी आहे ती खाली केली नाही, कारण ते लोक मारेकरी तिथं जवळ आले. त्यांनी सांगितलं काचा खाली घ्या. यांनी काचा खाली घेतल्या नाहीत. आता त्यानंतर यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड झालेली आहे. आता त्यानंतर मग काचा खाली घेतल्या नाही म्हटल्यानंतर यांनी त्या काचा फोडल्या आणि काचा फोडताच ही जी डान्सर तरुणी आहे तिच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि हल्लेखोरांनी तिचे पाय पकडून तिला कारमधून खाली खेचलं. आता ती खाली पडली. तिथं पळून जाण्याचा प्रयत्न करत होती पण ते शक्य नव्हतं. त्यानंतर हल्लेखोरांनी आधी मॅनेजरवरती एक गोळी झाडली आणि त्याला जायबंदी केलं. त्यानंतर त्या तरुणीच्या पायावरची पहिली गोळी झाडली. ती जखमी झाली. त्यातनं रक्त यायला लागलं. मोठमोठ्यानं ओरडायला लागली आणि तिनं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती पण आता ती काहीच करू शकत नव्हती. आता त्या मारेकऱ्यांनी पुन्हा एकदा तिच्यावरती गोळी झाडली आणि ते तिला म्हणत होते की तुला असा घाव देऊ की आजपासून तू कधीच नाचू शकणार नाही. आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी गोळी झाडली. ती पुन्हा वेदनेनं किंचाळत होती. जीव वाचवण्यासाठी विनंती करत होती. दयेची भीक मागत होती. तुम्हाला काय हवे तेवढे पैसे देते किंवा दागिने पाहिजे दागिने देते पण मला मारू नका. पण त्या मारेकऱ्यांना तिची काय दया येत नव्हती आणि तिनं स्वतःला वाचवण्यासाठी हात पुढे केले होते. त्यावेळेस त्या हातावर सुद्धा त्यांनी गोळी झाडलेली होती, गोळी मारलेली होती आणि तिचे हात पाय जायबंदी झाले होते. ती काहीच करू शकत नव्हती आणि आता आपली मुलं, आपला संसार याच्यासाठी ती त्यांना विनंती करत होती सोडा म्हणून. पण तरीही हल्लेखोर काय ऐकत नव्हते आणि धाड 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 करत एकामागून एक अशा 9 गोळ्या तिच्यावरती झाडण्यात आल्या. अगोदर 2 गोळ्या झाडलेल्या होत्या. अशा पद्धतीनं 11 गोळ्या तिला झाडल्या. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. प्रचंड रक्तस्राव झाला आणि त्या हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे तिला मारलेलं होतं. आता या मारेकऱ्यांना वाटलं की ती मेलेली आहे आणि त्यानंतर मग तिच्या जवळची मौल्यवान वस्तू वगैरे त्यांनी घेतली आणि ते दुचाकीवरून तिथून फरार झाले होते. आता ते निघून गेल्यानंतर आता इकडं मॅनेजर पण रक्तबंबाळ पडलेला होता. त्यानंतर तीसुद्धा रक्तबंबाळ पडलेली होती. त्यावेळेस मग मॅनेजरनं सुरक्षा रक्षकाला मदतीसाठी बोलवलं आणि नंतर या दोघांनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि पुढच्या 8 तास यांच्यावरती शस्त्रक्रिया चालली होती. पण उपचारादरम्यान त्या डान्सरचा मृत्यू झाला आणि तिच्या शरीरातनं 11 गोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि तिचा मॅनेजर जो आहे तो मात्र काही तासातच ठणठणीत बरा झालेला होता. आता या हत्येचा तपास कसा लागला होता, हा खुनी नक्की कोण होता वगैरे वगैरे हे सगळं पाहण्याच्या अगोदर ही डान्सर कोण होती तिच्याबद्दल आपण जाणून घेऊ. पाकिस्तानमधील लाहोरजवळील गुंजरवाला हा भाग आहे. त्या भागामधील मोहम्मद गौस नावाचे गृहस्थ होते आणि त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. पण यांना 2 मुली होत्या. एक होती किस्मत बेग आणि दुसरी होती सितारा बेग. आता याच्यामधली किस्मत जी आहे तिची ही आजची कहाणी आहे. किस्मत हिचा जन्म झाला होता 1981 मध्ये. दिसायला अत्यंत सुंदर होती आणि ती त्या गरीब परिस्थितीमध्ये लहानाची मोठी झालेली होती आणि लहान असताना तिचे वडील हे जग सोडून गेलेले होते. वडील गेल्यानंतर सगळी जबाबदारी हिच्यावरती आली होती आणि त्याच्यामुळे मग तिनं अगदी तरुण वयामध्ये म्हणजे किशोर वयात ती आली आणि घरातलं कुणी कमवतं नव्हतं आणि त्याच्यामुळे मग तिनं काम करायला सुरुवात केली.
2006 ते 2008च्या सुमारात किस्मतने डान्सर म्हणून काम करायला तिनं सुरुवात केली होती. आता दिसायला ती अत्यंत सुंदर होती, गोरीगोमटी होती आणि लहानपणापासून तिला डान्स जमत होता आणि जवळच एक पार्टी होती, त्या पार्टीमध्ये तिनं काम करायला सुरुवात केली आणि 4 पैसे मिळवायला सुरुवात केली. स्टेजवरती डबल मिनिंग डायलॉग जे आहेत ते बोलायचे, त्यामुळे लोक गर्दी करायला लागले आणि हळूहळू हिचे स्टेज शो जो आहे ते तुफान गाजायला लागले होते. आणि मग किस्मत रंगमंचावरती आली की प्रेक्षक तिच्याकडे टक लावून बघायचे, खदाखदा खिदी हसायचे आणि याचा फायदा मग त्या आयोजकांना व्हायला लागला होता आणि त्यामुळे तिला जास्तीत जास्त वेळ ते स्टेजवरती द्यायला लागले होते. आणि आता काही वर्षातच किस्मतची गणना ही प्रसिद्ध डान्सर म्हणून व्हायला लागली होती. आता त्यावेळेस त्या भागामध्ये म्हणजे मुलतान किंवा फैसलाबाद किंवा गुंजरावाला या भागामध्ये ती त्या शहरामध्ये फिरायची आणि तिथं शो करायची आणि त्या शोचं पोस्टर जे आहे ते शहरभर लागलं जायचं आणि त्या पोस्टरवरती या किस्मतचा फोटो असायचा. आता तिचा फोटो बघून मग लोक अजूनच गर्दी व्हायला लागली होती आणि त्याच्यातनं तिला प्रचंड पैसा मिळत होता आणि त्याच्यावरती तिचा परिवार चालत होता. आता याच पैशामधून मग तिनं लाहोरमध्ये मुघलपुरा भागामध्ये भाड्यानं रूम पण घेतलेली होती आणि हळूहळू तिची लोकप्रियता वाढली, पैसा जास्त वाढला. त्यानंतर अनेक TV शोमध्ये वगैरे तिला बोलवण्यात आलं होतं किंवा चित्रपटाच्या ऑफर तिला आलेल्या होत्या आणि त्यामुळे मग तिनं तिच्या नृत्याची CD पण बनवलेली होती. या सगळ्यांमध्ये प्रचंड पैसा सगळीकडून यायला लागला होता आणि मग तिनं म्हणजे प्रचंड कमाई तिची होत होती आणि काही दिवस ती प्रचंड गरिबीत राहिलेली होती. एक वेळ खायची भ्रांत होती आणि अशा वेळेस त्या किस्मतची किस्मत चमकली आणि लाहोरच्या एका पॉश भागामध्ये तिनं घर विकत घेतलं. आता ती ऐशोआरामामध्ये आपली आई आणि बहीण यांच्याबरोबर ती राहायला लागलेली होती आणि आता ती प्रसिद्धीच्या शिखरावरती पोहोचलेली होती. याच काळामध्ये एका व्यावसायिकाबरोबर तिची ओळख झाली होती. फैसलाबादचा राहणारा हा उद्योगपती होता, नाव आहे राणा मुज्जमिल. राणा जो आहे तो डान्सरचे शो आयोजित करायचा. आता याची आणि किस्मतची चांगली मैत्री झालेली होती आणि तो किस्मतला प्रचंड शो द्यायला सुरुवात केली होती त्यानं आणि हळूहळू ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि या राणाला ती किस्मत जी आहे ती इतकी आवडली होती की तो तिच्यावरती सगळी संपत्तीसुद्धा म्हणजे ओवाळून टाकायला मागंपुढं बघत नव्हता आणि तिच्यासाठी सगळ्या सुखसुविधा वगैरे तो तिला देत होता. आणि त्याच्यानंतर मग काही काळानं या राणाबरोबर तिनं लग्न केलेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर हिचा संसार सुरू झाला. यांना 2 मुलं झाली होती. पण लग्नाच्या काही वर्षानंतरच किस्मत आणि राणा यांच्यामध्ये मतभेद झाले आणि दोघं वेगळे राहायला लागले होते. आता लग्नाचा काही काळ तिचा गेला, त्याच्यानंतर तिनं पुन्हा नव्यानं कामाला सुरुवात केली. पुन्हा प्रचंड तिला काम मिळायला लागलं, तारखा मिळायला लागल्या आणि या काळामध्ये किस्मतमुळे अनेक डान्सरांचे शो बंद पडले होते. हिचा शो चांगला चालत होता, हिला लोक मागणी करत होती, पण बाकीचे जे कलाकार होते ते कलाकार रस्त्यावरती आले होते आणि त्यांच्या विकासामध्ये, त्यांच्या प्रगतीमध्ये किस्मत अडथळा ठरायला लागली होती. सगळ्यांच्या डोळ्यातला काटा बनायला लागली होती. त्याचबरोबर तिच्याबरोबर जे कलाकार काम करत होते त्यांच्याबरोबरसुद्धा किस्मत नीट वागत नव्हती आणि अनेक सहकलाकारांचा तिनं घोर अपमान केलेला होता आणि त्याच्यामुळे अनेक कलाकार साथीदार तिला सोडून गेलेले होते आणि त्यामुळे तिच्या विरोधकांची आणि तिच्या दुश्मनांची संख्या प्रचंड वाढलेली होती. जर किस्मत असेल तर आपली किस्मत चमकणार नाही, पण जर किस्मत या जगातच नसेल तर मात्र आपली किस्मत चमकू शकते असं अनेकांना वाटत होतं. तिच्या जवळचीच लोक आता तिचा घात करायला टपले होते आणि त्याच्यानंतर 2015चा शेवट आणि 2016ची सुरुवात होती आणि किस्मत स्टेज शो करायला जायची. त्या ठिकाणी अनेक लोक तिच्यावर नजर ठेवून असायचे. काही लोक तिचा पाठलाग करत होते. आता सुरुवातीला हिनं ते इग्नोर केलं होतं. सुरुवातीला काही वेळेस तिनं ते चकमा वगैरे दिला होता, ते इकडून आले ही इकडून गेली अशा पद्धतीनं. पण काही वेळा तिच्यावरती हल्लासुद्धा झाला होता. त्या हल्ल्यातनं पण ती वाचलेली होती आणि 23 नोव्हेंबर 2016ला एका स्टेज शोमध्ये ती काम केलं. तिनं स्टेजवरून खाली उतरली. त्याच्यानंतर मॅनेजर, त्याचं नाव आहे अलिवट, याच्याबरोबर ती माघारी फिरली होती, 4 व्हीलरमध्ये होती आणि त्याच वेळेस तिच्यावरती जीवघेणा हल्ला झाला आणि मॅनेजरवरती तिच्यावरती गोळीबार झाला. दोघांनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि 8 तासाची शस्त्रक्रिया चालली. मात्र उपचारादरम्यान किस्मतचा मृत्यू झाला होता. शरीरातनं 11 गोळ्या काढलेल्या होत्या आणि काही तासात मॅनेजर जो आहे अलिवट तो मात्र धोक्यातनं बाहेर आलेला होता आणि ठणठणीत बरा झालेला होता. आता ह्या हत्याकांडाची बातमी सगळीकडे पसरलेली होती आणि त्यावेळेस कलाकारांच्या हत्या होणं म्हणजे अगोदर काही कलाकारांच्या हत्या झाल्या होत्या. म्हणजे अभिनेत्री आणि मॉडेल कंदील बलोच हिची हत्या झालेली होती.
त्यानंतर म्हणजे काही अँकर होते त्यांची पण हत्या झाली होती. याच्यामध्ये नदीरा, यास्मीन, करिश्मा, संगम, आरजू अशा डझनभर अभिनेत्रींच्या हत्या झालेल्या होत्या. आणि आता या डान्सर डॉलची सुद्धा हत्या झालेली होती. सगळीकडे खळबळ उडालेली होती आणि या हत्येनंतर तपासाची जबाबदारी CIA क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे देण्यात आलेली होती. या प्रकरणातला पहिला संशयित होता किस्मतचा मॅनेजर. कारण हिची हत्या झाली पण त्या मॅनेजरला फक्त छोटीशी जखम झाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याची अगदी घासून पुसून कसून चौकशी केली. पण तो मी नव्हेच हा मंत्र तो सतत जपत होता आणि तपास चालूच होता त्याचा. आता ज्या लोकांचं आणि किस्मतचं भांडण झालं होतं त्यांचीसुद्धा चौकशी झाली होती. प्राथमिक तपासामध्ये किस्मत बेगच्या साथीदारांनीच तिची हत्या केल्याचं समोर आलेलं होतं. पण हे साथीदार कोण होते आणि मारेकरी कोण होते हे मात्र समोर आलेलं नव्हतं. आता पोलीस सगळ्या बाजूंनी सगळ्या अँगलने तपास करत होते. आता हे सगळं सुरू असताना याच काळामध्ये फैसलाबाद या भागामध्ये पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला होता. या छाप्यामध्ये काही तरुणांना अटक केलेली होती. आता ज्यावेळेस पोलीस त्यांच्याकडून माहिती घेत होते त्यावेळेस एक भलतंच प्रकरण समोर आलं होतं. या तिघांना पकडलं होतं छापा त्या ठिकाणी वेगळ्या कारणासाठी. पण त्यांनी सांगितलं की किस्मतचा मर्डर जो आहे तो त्यांनी केला होता. आता हे अनपेक्षितपणे समोर आलं होतं. आता ही हत्या करण्यासाठी या हल्लेखोरांना 5 लाख रुपये देण्यात आले होते. आता पोलिसांनी विचारलं की बाबा ही हत्या करण्यासाठी कोणी सांगितलं होतं तुम्हाला, ती व्यक्ती कोण आहे? आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीचं नाव समोर आलं त्यावेळेस सगळे हादरले होते. कारण ती पैसे देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर किस्मतचा पती होता राणा. त्यानंतर मग पोलिसांनी त्या राणाला अटक केली, ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुद्धा याची कबुली दिली होती आणि त्यानं सांगितलं होतं की त्याला किस्मतला मारायचं नव्हतं. त्या हल्लेखोरांना यानं सांगितलं होतं की फक्त तिचे पाय जे आहेत ते छिन्नविच्छिन्न करा, कारण त्याच्या जीवावरती ती उड्या मारते, म्हणजे ती परत कधी नाचू शकणार नाही. आणि त्या मारेकरी तिथं आले आणि त्यांना आला मूड, त्या मुडामध्ये त्यांनी तिला मारून टाकलं. आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी विचारले की बाबा मग त्यांना मारलं पण त्या हत्येची सुपारी तू का दिली किंवा मारण्याची सुपारी का दिली? त्यावेळेस मग त्यानं सांगितलं की आमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. पण हा जो राणा आहे तो तिच्यावर प्रचंड प्रेम करत होता. त्यानं तिच्यावरती सगळी संपत्ती उधळलेली होती आणि त्यानं तिच्याशी लग्न केलं होतं. तिला 2 मुलांची आई बनवलेलं होतं. पण याची साधी जाणीवसुद्धा हिनं ठेवली नव्हती आणि ती राणाला सोडून निघून गेली. बरं, निघून गेली तर गेली. त्याच्यानंतर राणानं काही कार्यक्रम आयोजित केले होते तर ती कार्यक्रमाला पण गेली नाही. त्याच्यामुळं राणाचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. बरं, नुकसान झालं तर झालं, पण पुढं किस्मत आणि तिचा पिये जो आहे त्यांच्यामध्ये डिस्को सुरू झालं होतं. आता ही गोष्ट ज्यावेळेस त्या राणाला कळली त्यावेळेस मात्र मग त्यानं त्या बायकोला मारायची सुपारी दिली आणि ती परत कधी नाचणार नाही अशा पद्धतीची गेम त्यानं केलेली होती. पण ती गेम केली पण झालं उलटं आणि तिचा त्या ठिकाणी खून झाला. आता अशा पद्धतीनं खुनी सापडला, खून करणारे सापडले आणि त्याचं मोटिव्ह पण सापडलं. सगळं इथं उघड झालं होतं. पण ही कहाणी इथं थांबलेली नाही. किस्मत बेग हिच्या खुनानंतर तिची बहीण सितारा बेग हिनं त्या बहिणीची जागा घेतली आणि आता ती तिच्या सुपाऱ्या वाजवायला लागलेली होती किंवा नाचायला लागलेली होती. दुसरीकडं या हत्येचं प्रकरण कोर्टामध्ये गेलं होतं. आता हा सगळा कामधंदा सोडायचा, पैसे मिळत आहेत ते सोडायचे आणि कोर्टामध्ये वाऱ्या करत बसायच्या हे कुणी सांगितलं आहे? आणि त्याच्यामुळे त्या किस्मतची आई आणि बहीण यांनी ज्यांनी खून केला त्यांच्याबरोबरच हातमिळवणी केली आणि मारेकऱ्यांना माफ करून टाकलं आणि त्यांना शिक्षा होणार नाही अशा पद्धतीनं त्या वागल्या, अशा पद्धतीनं त्यांनी जबाब दिलेली आहेत आणि प्रचंड पैसे घेऊन हे प्रकरण सेटल केलं अशी माहिती समोर येते. आता यानंतर मग हे मारेकरी जे ते सन्मानपूर्वक निर्दोष मुक्त झाले होते. तर अशा पद्धतीनं ही किस्मतची किस्मत म्हणजे बघा, तिनं मेहनत घेतली, तिचाच घात झाला आणि ज्यांच्यासाठी तिनं एवढी मेहनत घेतली होती ती आई आणि ती बहीण या सगळ्यांनी तिच्या पाठी हात धुवून घेतले किंवा तिचा पती ह्या सगळ्यांनी एकाने खून केला आणि बाकीच्यांनी त्याचा फायदा घेतला आणि हे सगळं सेटलमेंट झालं आणि किस्मतची ही बदकिस्मत कहाणी या ठिकाणी समाप्त झाली.